तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीने खूपच छान पद्धतीने आपल्या संपूर्ण स्टाफ बरोबर आणि वर्कर बरोबर घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलेलं असतं. अर्णवने आपल्या कुटुंबाला आणि त्याचबरोबर आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबरला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो की 5 दिवसांमध्ये जर आपण खूप जास्त मेहनत घेतली तर आपल्याला हे सगळं शक्य करता येऊ शकतं. म्हणजे ऑर्डर मोठी आहे, 1 बिलियनची आहे, म्हणून तेवढी मेहनतसुद्धा करावी लागणार असते. अर्णवने शब्द दिलेला असतो की आपण आपल्या वर्कर्सला ओव्हरटाईम करायला सांगायचं, डबल मेहनत करायला सांगायची आणि त्यांना जास्तीचे पैसे द्यायचे. बाहेरून वर्कर हायर करण्यापेक्षा आपले जे आहेत त्यांनाच आपण ओव्हरटाईम देऊया आणि प्रत्येकाला 12% पगार वाढ देऊया, जेणेकरून त्यांना फायदासुद्धा होईल आणि ज्यांनी आपल्याबरोबर आत्तापर्यंत काम केलेले आहे त्यांच्यावरती विश्वाससुद्धा ठेवला जाईल, असा अर्णवचा निर्णय असतो. बोर्ड ऑफ डिरेक्टर, घरातले काही मेंबर्स अर्णवच्या विरोधात जात असतात आणि गेलेले सुद्धा असतात, पण अर्णव त्याची फिकीर करत नाही, कारण त्याला स्वतःवरती विश्वास असतो, त्याच्या निर्णयावरती विश्वास असतो की त्याने जे हाती घेतलंय ते पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि ईश्वरीची मोलाची साथसुद्धा त्याला लाभलेली असते. ती म्हणते, तुमचा निर्णय कुठलाही असू दे, मी तुमच्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखात नेहमी तुमची ही बायको तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णवची ताकद आणि कॉन्फिडन्स हा डबल झालेला असतो आणि मग तो अजूनच जोमाने काम सुरू करतो. तर येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरीने कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलेलं असतं, पण एवढ्यावरच आता अर्णव थांबत नाही. त्याला ईश्वरीला काहीतरी द्यायचं असतं आणि त्याला ते द्यायचं असतं जे ईश्वरीला आत्तापर्यंत हवं असतं. आणि अर्णवला माहिती असतं तिला काय हवं आहे. तिला हवं आहे अर्णवने तिला प्रपोज करावं, तिच्यावरच्या प्रेमाची कबुली द्यावी. तिला माहिती आहे अर्णवचं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिचंही खूप प्रेम आहे, पण ते आता कृतीतून खूप दाखवलं, आता बोलून दाखवायचं, असं ईश्वरीला खूप आधीपासून वाटत असतं. पण एका पाठोपाठ एक काही ना काही अडचणी येत राहिल्या. घरामधले प्रॉब्लेम्स, इश्यूज हे सर्व चालूच होते. त्यामुळे अर्णव ईश्वरीला स्वतःचा असा एकांत वेळ अजिबातच भेटला नाही. पण आता इथे ईश्वरीने अर्णवची मोलाची साथ दिल्यामुळे त्याला ईश्वरीला सुद्धा मनातून खुश ठेवायचं असतं, तिला हवंय ते द्यायचं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अर्णवने ईश्वरीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तो तिला प्रपोज करतो आणि तेवढ्यावरच थांबत नाही, तर अर्णव ईश्वरीने त्यानंतरला स्टेप बाय स्टेप बाळाचा विचार केलेला असतो आणि त्यानंतर दोघेजण नवरा बायको म्हणून बाळाचा विचार करतात आणि नुसता करत नाही तर तो कृतीतही आणतात. प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीने बाळाचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे ईश्वरीने गुड न्यूज दिलेली असते. ईश्वरीने संपूर्ण घराला आनंदाची बातमी दिलेली असते. अर्णव ईश्वरी आई बाबा होणार हे डॉक्टरांनी सांगितल्या इथे दोघांना प्रचंड आनंद झालेला असतोच, पण घरातल्या लोकांना, स्पेशली आजी आणि मामाला प्रचंड आनंद झालेला असतो. कारण आजीची इच्छा असते की मला माझं परतुंड बघायचं आहे. आता अंजलीचं बाळ आपली कण्णू बघितलीच, पण आता अर्णव हा लाडका नातू आहे, घरातला मोठा मुलगा आहे, मग त्याचं बाळसुद्धा मला बघायचं आहे. ही जी काही आजीची इच्छा होती आणि त्यानंतर ईश्वरीची सुद्धा, ईश्वरीला पण आई व्हायचं आहे, ती इच्छा अर्णवने तिची पूर्ण केलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ऑर्डर पूर्णपणे कंप्लीट झालेली असते. 5 दिवस सगळ्या वर्करनी खूप मेहनत घेतलेली असते. फायनली सगळं पॅकेजिंग वगैरे करून सगळा माल टेम्पोमध्ये लोड करून बाप्पाचं नाव घेऊन टेम्पो त्याचा माल घेऊन गेलेला असतो.
त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी दोघेही खुश असतात. इतक्या मेहनतीनंतर इथे आता ऑर्डर कंप्लीट झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की सगळे वर्कर्स घरी जा आणि आज तुम्ही सगळेजण पूर्णपणे रेस्ट करा. आज आता सकाळचं काम आपलं झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही घरी जा आणि दिवसभर आता आराम करा, असं अर्णवने सांगितलेलं असतं. आता तुम्हाला काम करायची गरज नाही आहे, तुम्ही घरी जाऊन आराम करा. त्यामुळे आपल्या वर्कर्सला आराम मिळाला पाहिजे याकडे सुद्धा त्याचं लक्ष असतं. सगळेजण घरी निघून जातात. अर्णव ईश्वरीसुद्धा घरी आलेले असतात. फायनली आपण करून दाखवलं असं ईश्वरी आता म्हणते. पण अर्णव ऑफिसला जातो. अर्णव फ्रेश होऊन ऑफिसला जातो. त्यानंतर तो विचार करत असतो ईश्वरीचा. ईश्वरी त्याला म्हणते की सर, मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही असं मी म्हणणार नाही. कधी चुकीचा निर्णय असेलही, पण तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर असेन. तर इथे आता ईश्वरी म्हणते की तुमच्यावरती विश्वास आहे ना, मी तुमचा विश्वास कधी ढळू देणार नाही. मी तुम्हाला साथ देईन, तुमच्याबरोबर मी सुद्धा कष्ट करेन, असं ईश्वरी त्याला म्हणते. आणि त्यानंतर त्याला कळतं की ईश्वरी माझं सर्वस्व आहे. ईश्वरी जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझं आयुष्य किती बेरंग आहे. तेव्हा तो म्हणतो, ईश्वरीचे त्याला ते शब्द आठवतात, तुमची ही बायको तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखात सुद्धा तुमच्याबरोबर असेल. आपण दोघेजण एकत्र असू ना, तर आपण दोघेजण कुठलीही गोष्ट सहजरित्या शक्य करू. कुठलीही अडचण, संकट आपण इथे त्याला पार करून पुढे जाऊ, असं ईश्वरी त्याला सांगते. आणि तेव्हा अर्णवला तिच्याबरोबर घालवलेले सगळे चांगले क्षण आठवायला लागतात. आणि तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूरला काहीतरी दिलं पाहिजे. तिला फुलं, चॉकलेट्स वगैरे काही नाही आवडत. तिला काय आवडतं? तेव्हा त्याला आठवतं ती जास्त साड्या नेसते. तिला साड्या खूप आवडतात. आणि त्याच्यामुळे त्याने आता निर्णय घेतलेला असतो की ईश्वरीला साडी द्यायची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव एका खूप मोठ्या डिझायनरला कॉल करतो आणि म्हणतो की ऐका, मला एक ब्युटिफुल साडी हवी आहे. खूपच फॅन्सी, खूपच छान अशी साडी मला हवी आहे. आणि ती साडी तो ईश्वरीला गिफ्ट करणार असतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा आता स्वयंपाक करत असते. पण तिला आठवतं की अर्णवने ह्या 5 दिवसात किती मेहनत घेतली. फक्त स्वतःचा विचार केला नाही. जे वर्कर, जे एम्प्लॉई आपल्यासाठी काम करत आहेत, आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे, अशी त्याची जी सातत्याची धडपड होती ती तिला दिसत होती. तो स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करत होता. आणि मामासुद्धा त्याचं कौतुक करताना तेच म्हणतात की अर्णव आहे ना, स्वतःचा विचार नाही जास्त करत, तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो, आपल्या माणसांचा विचार करतो. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं पाहिजे, त्यांना आनंद झाला पाहिजे. आणि जर घरातली कुठलीही व्यक्ती दुःखी असेल, अडचणीत असेल, नाराज असेल, तर अर्णवला ते आवडत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की माझ्या कुटुंबाने, माझ्या इथे काम करणारे प्रत्येक माणसाने आनंदी असलं पाहिजे. त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व केले पाहिजे. ज्या काही अडचणी असतील त्या दूर झाल्या पाहिजे. यासाठी अर्णवची सातत्याने जी धडपड असते ना, ती आता दिसून येत असते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की सरांनी इतकी मेहनत घेतली, इतका चांगला दिवस आहे, त्यामुळे मला सरांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. सरांचा जो काही हा सोहळा आहे ना, तो चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे. त्यामुळे इथे आता ईश्वरीसुद्धा फोन करते आणि मस्त अर्णवसाठी आता एक छान असा आउटफिट मागवते. त्याला जसा आवडतो तसा, कशा पद्धतीचा हवा आहे, कुठला रंग हवा आहे, शर्टचा माप काय आहे, पॅन्टचा माप काय आहे, अर्णवची उंची काय आहे, जी काही माहिती द्यायची असते ती आता माहिती ईश्वरीने छान पद्धतीने दिलेली असते. आणि अशा रीतीने दोघेजण एकमेकांसाठी आता आउटफिटसुद्धा मागवतात. आणि मग अर्णवने खूप छान असं रेस्टॉरंटमध्ये, संपूर्ण रेस्टॉरंट त्याने बुक केलेलं असतं. एक बाजू पूल साईडची संपूर्णपणे बुक केलेली असते. आणि मग तो ईश्वरीला सरप्राईज देणार असतो. पण त्याच्या आधी त्याने ईश्वरीला ती साडी गिफ्ट केलेली असते आणि त्याच्यामध्ये रेस्टॉरंटचा ॲड्रेस पाठवलेला असतो. आणि तो म्हणतो की मी सिंदूर ह्या ॲड्रेसवरती तुला आता 7 वाजता यायचं आहे. तेव्हा ईश्वरी आनंदी होते. ती म्हणते की ठीक आहे. मग आता जो आउटफिट तिने मागवलेला असतो ना, तो आउटफिट तिने त्याच साडीबरोबर, त्या गिफ्टबरोबर त्या ॲड्रेसवरती अर्णवसाठी पाठवलेला असतो.
ती म्हणते की तुम्ही हे कपडे आहेत अर्णव सरांसाठी गिफ्ट आहे, हे तुम्ही अर्णव सरांना तिथे द्या, जिथला हा ॲड्रेस आहे तिथे अर्णव सर असतील, तुम्ही प्लीज हे त्यांना नेऊन द्या. आणि मग ईश्वरी छान ती साडी वेअर करते. खूपच सुंदर डिझायनर साडी असते. खूपच छान पद्धतीने ईश्वरीसाठी त्यांनी ती तयार करून घेतलेली असते. आणि मग अर्णवसाठी जे कपडे पाठवलेले असतात ते अर्णव बघतो, त्याला प्रचंड आवडतात आणि दोघांची आवड निवड इतकी सुंदर आणि इतकी सारखी असते की अर्णवचे कपडे ईश्वरीच्या साडीबरोबर मॅच करत असतात. त्यामुळे अर्णवला वाटतं की बापरे, म्हणजे मला तर माहितीसुद्धा नव्हतं की मी सिंदूरने माझ्यासाठी कपडे आणले असतील आणि ते सुद्धा सेम मॅच कलर केलेला आहे. त्यामुळे त्याला अजूनच आनंद झालेला असतो की आमचे कपडेसुद्धा मॅचिंग करतायत, म्हणजे आमचे विचार किती जुळतात, आम्ही एकमेकांच्या मनातलं ओळखायला लागलो की काय, असं आता अर्णवला वाटतं. मग इथे अर्णवसुद्धा ते कपडे घालतो. इथे ईश्वरी साडी नेसते आणि मग काय, ईश्वरी इतकी सुंदर अप्रतिम दिसत असते की तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मामा, अंजली सगळेजण म्हणतात, अरे वा वा, इतकी सुंदर दिसून ईश्वरी चालले तरी कुठे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सरांनी मला तयार होऊन बोलावले, त्यांनीच माझ्यासाठी ही साडी पाठवलेली आहे. तेव्हा मी तर बाबा चालली, माझ्या नवऱ्याने मला बोलावले. सगळेजण तिला चिडवतात आणि फायनली ईश्वरी तिथून आता बाहेर पडते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, ईश्वरी आता गेल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये आता तिला वेलकम केलं जातं. मागची बाजू आता खूपच छान पद्धतीने डेकोरेट केलेली असते. तेव्हा ईश्वरी तिथपर्यंत जाते. अर्णवने तिच्यासाठी खूप छान अशी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा सगळ्यात आधी तर लाईट्स ऑफ असतात. ईश्वरीवरतीच फक्त फोकस असतो. त्यानंतर ईश्वरी पुढे पुढे जाते. लाईट्स ऑन होतात. तिच्या अंगावरती फुलं पडतात. बाकीच्या ठिकाणी कॅन्डल असतात, गुलाबाची फुलं असतात. त्याचबरोबर इथे हार्ट शेपमधले बलून असतात. म्हणजे एकदम रोमॅन्टिक वातावरण तिथे करून ठेवलेलं असतं. ईश्वरी येते. अर्णव तिचा हात पकडतो, तिला टेबलवरती बसवतो. त्याने तिच्यासाठी अंगठी आणलेली असते. गुडघ्यावरती बसून तो तिला प्रपोज करतो, आय लव्ह यू मिस इंदौर, तू आयुष्यभर माझी साथ देशील ना, आयुष्यभर तुला मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के बनून राहायला आवडेल ना. ती म्हणते, मला मिरवायला आवडेल तुमच्याबरोबर, तुमची बायको म्हणून नेहमीच. आणि मग तो तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो. तिला आय लव्ह यू म्हणून तिला प्रपोज करतो. तिला गुलाबाचं फूल देतो. तेव्हा ईश्वरीला प्रचंड आनंद होतो. ती त्याचं प्रेम स्वीकारते. आय लव्ह यू टू अर्णव सर, असं ती त्याला म्हणते आणि प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो, तुला हेच हवं होतं ना, असं रोमॅन्टिक पद्धतीने मी तुला प्रपोज करावं, होती ना तुझी ही इच्छा. ईश्वरी म्हणते, हो, माझी ही कधीपासूनची इच्छा होती, जी तुम्ही आज पूर्ण केली आहेत. पण तेव्हा अर्णव म्हणतो, मग तूच तर म्हणाली होतीस की गोष्टी स्टेप बाय स्टेप झाल्या पाहिजे. ती म्हणते, म्हणजे आता पुढची स्टेपसुद्धा तुम्ही विचार केला आहे का. तो म्हणतो, हो, मग म्हणून तर मी सुद्धा स्टेप बाय स्टेप जायचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता प्रपोज तर केले आणि तू माझं प्रपोजल ॲक्सेप्ट केलेलं आहेस, मग पुढचा विचार केला तर काही हरकत आहे का. ईश्वरी म्हणते, अजिबात नाही. आणि मग दोघेजणं इथे आता रोमॅन्टिक डान्स करतात, एकत्र डिनर करतात. आणि त्यानंतर तिथेच त्याच बाजूला त्याने आता स्वतःसाठी रूम बुक केलेला असतं. तो रूमसुद्धा आता छान हनीमून स्वीटसारखं डेकोरेट केलेला असतो आणि त्यामुळे अर्णव तिला तिथे घेऊन जातो. अशा रीतीने आता अर्णव ईश्वरीने बाळाचाही विचार केलेला असतो. आपण आई बाबा व्हायचं आहे, त्यामुळे पुढची स्टेपसुद्धा आपण आताच मान्य करूया. तेव्हा ईश्वरी लाजायला लागते. अर्णव बरोबर तीसुद्धा खुश असते. दोघे आता आपल्याला इथे रोमॅन्टिक झालेले दिसतात. खूपच छान पद्धतीने ते एकमेकांबरोबर वेळ घालवतात. त्यानंतर दोघेजण सकाळी घरी आलेले असतात. तेव्हा इथे पुन्हा घरातले लोक विचार करतात की बाप रे, दोघेजण सकाळी आलेत. तेव्हा सगळ्यांना माहिती असतं, सगळेजण त्यांना चिडवत असतात. काही दिवस मध्ये निघून जातात, बराच वेळ निघून जातो आणि मग ईश्वरीला उलट्या व्हायला सुरुवात होते. नम्रताला आता मोठी बहीण असली तरी ती खूप जलेस होत असते मनातल्या मनात. आणि त्यानंतर इथे आता खूप दिवस निघून गेल्यानंतर ईश्वरीला उलट्या व्हायला लागतात. तेव्हा सगळेजण घाबरतात. तेव्हा इथे अंजली, त्याचबरोबर आजी सगळेजण म्हणतात की घाबरायचं काही कारण नाही आहे. आणि जेव्हा
अर्णव घाईघाईने येतो की ईश्वरीला बरं नाही आहे, तिला उलट्या होत आहेत. तो तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टर तिला चेक करतात आणि ते म्हणतात की मिस्टर अर्णव राजेशिर्के, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही आहे. अहो, तुमची बायको ही प्रेग्नंट आहे, तुम्ही बाबा होणार आहात. असं म्हणाल्यानंतर अर्णव खूपच जास्त हॅपी होतो आणि ईश्वरीसुद्धा. त्यामुळे इथे आता ती प्रेग्नंट आहे कळल्यानंतर दोघेजण एकमेकांकडे बघायला लागतात, लाजायला लागतात आणि त्यानंतर तिची काळजी घ्यायला सांगितलेली असते. कधी सोनोग्राफीला यायचं आहे त्याची डेट दिलेली असते. त्यानंतर ते दोघेजण घरी जातात. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय झालं, काय झालं, कशी आहे ईश्वरी, काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तेच आज डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा आजी म्हणते, काय म्हणजे मी पणजी होणार आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आजी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता घरातल्या सर्वांना आनंद होतो. मात्र वल्लरी आणि नम्रता दोघींना प्रचंड राग आलेला असतो. तर अशा रीतीने अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण आई बाबा झालेले असतात आणि त्यांनी इथे आता आजीची पणजी होण्याची, तर इथे मामांची आजोबा होण्याची इच्छा पूर्ण केलेली असते.